नमस्कार. धनुष ब्युटी सलून अँड मेकओव्हरमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. सर्वप्रथम तर मला तुम्ही म्हणजे माझे रील्स वगैरे किंवा माझं अकाउंट ज्यांना दिसलेलं आहे, ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांना माहिती असेल की मी सलून चालवते घरातून. आणि मी आज सलूनबद्दल किंवा कुठल्याही ब्युटी टिप्सबद्दल बोलण्यासाठी हा व्हिडिओ नाही केलेला आहे. त्याच्यामागं कारण आहे की जे आपण सर्वजण आज सोशल मीडियावर एक न्यूज बघितलेली आहे की ज्यामध्ये 13 वर्षाची मुलगी आहे जी श्रीगंगानगर राजस्थानमध्ये राहणारी आहे. त्या मुलीला एका ऑटो रिक्षावाल्याने एका लॉजवरती विकलं आणि त्या लॉजच्या ओनरनी त्या त्या मुलीला विकत घेतलं आणि तिच्यासोबत एवढे घाणेरडे कृत्य केलेत, एवढे म्हणजे भयंकर, अंगावर शहारे उमटण्यासारखे केलेले आहेत. म्हणजे 32 लोक वेगवेगळ्या 4 हॉटेलमध्ये 5 दिवस त्या मुलीसोबत कंटिन्यू अत्याचार होत गेले. आणि असे भयंकर की ते म्हणजे ऐकूनच कसं तरी होतंय, एवढं राग पण येतोय, घिन पण येते. आणि असं वाटतं की मी ज्या देशामध्ये राहते, इंडिया, ह्याच्यामध्ये, भारत देश, ह्याच्यामध्ये असे कृत्य होतात आणि ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे असं विचारत होते मी. मग आता हे 3-4 दिवसापासून एक न्यूज यायला लागली. त्या न्यूजवरती त्याच 32 लोकांमधले 4-5 लोकांना फाशीवर लटकवलेलं, जिवंत फाशीवरती भर चौकात क्रेनला अडकवून लटकवलेला व्हिडिओ बघितला. त्याचबरोबर सकाळी मी एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये एका माणसाला असं कापलं, त्याचे 2 तुकडे केलेत, असं पालतं झोपून माणसामध्ये त्याचे 2 तुकडे केले. तो व्हिडिओ पाहिला. आणि आज अजून एक सेकंड व्हिडिओ असा पाहिला मी की ड्रममध्ये एका व्यक्तीला जाळलं आणि ड्रममध्ये टाकले जिवंत. म्हणजे त्या लोकांसाठी ह्या शिक्षा पण फार कमी आहेत. पण खरंच का ह्या शिक्षा मिळाल्यात का, हे मला खरंच अजून विश्वास नाही बसत आहे. मी सॅटिस्फाय नाहीये. जर ही शिक्षा खरंच त्यांना मिळाली असेल तर खूप खूप धन्यवाद. ज्यांनी ही शिक्षा द्यायचा विचार केला त्याला माझे मनापासून खूप आभार व्यक्त करते मी. कारण की अशा शिक्षा, असे गैरवर्तणूक, असे घाणेरडे धंदे करणारे, असे क्रूर अत्याचार करणाऱ्या लोकांवरती ही शिक्षा फार कमी, फार कमी, म्हणजे काहीच नाही, नाहीच्या बरोबर आहे. तर अशा लोकांना अजून याच्यापेक्षा बेकार, याच्यापेक्षा आणखी भयंकर शिक्षा असेल तर ती सुद्धा कमीच आहे, मी तर म्हणेल. पण आहे ना, ही शिक्षा जेव्हा दिली आणि हे जेव्हा मला असं मी ऐकलं तेव्हा मला खूप छान वाटलं. असं वाटलं कुठंतरी भारत देश सुधरत आहे. बाहेरच्या कंट्र्यांना आपण पाहतो, म्हणतो ना, बाहेर बाहेर देशामध्ये असं करत नाहीत लोकांनी, केलं तर त्यांना शिक्षा खूप भयंकर असते. मी ऐकलं असं की त्याला भर चौकामध्ये नेऊन त्याला गोळ्या घातल्या जातात, असं म्हणजे ऐकलंय, माहित नाही ते पण आहे की नाही, बट असं ऐकलंय मी. तर ती शिक्षा जी दिलेली आहे भारतामध्ये, खूप छान वाटलं. पण जेव्हा ते मी सगळं बघितलं तेव्हा मला ना एक गोष्ट आठवली, जी